मनोहर चव्हाण हे एक कष्टकरी शेतकरी असून शेतीला जोडधंदा म्हणून ते दुग्ध व्यवसाय करतात. त्यांचा दररोजचा दिनक्रम म्हणजे पहाटे उठून गाईची धार काढणे आणि ते दूध डेअरीवर पोहोचवणे. एके दिवशी नेहमीप्रमाणे ते रणसिंगमळा रस्त्यानं दूध घालून आपल्या दुचाकीवरून घरी परतत होते. वाटेत अचानक त्यांना रस्त्यावर एक पाकिट पडलेलं दिसले. त्यांनी ते उचललं आणि घरी नेऊन आपल्या पत्नीला दाखवले. जेव्हा चव्हाण दाम्पत्यानं ती पर्स उघडून पाहिली तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्या पर्समध्ये केवळ पैसे नव्हते तर 5 तोळे सोन्याचे दागिने, काही रोख रक्कम, ATM कार्ड आणि महत्त्वाची कागदपत्र होती. आजच्या काळात 5 तोळे सोन्याची किंमत लाखांच्या घरात आहे. एखादा सामान्य माणूस इतकी मोठी संपत्ती पाहून मोहात पडला असता, पण या शेतकरी जोडप्याच्या मनात मात्र एकच विचार होता, ज्याची पर्स हरवली आहे तो किती चिंतेत असेल. पर्समध्ये शोध घेतला असता त्यांना एक मोबाईल नंबर आणि फोटो सापडला. त्या आधारे मनोहर चव्हाण यांनी तात्काळ संपर्क साधला. ती पर्स हनुमंत रामभाऊ रणसिंग यांची होती. मनोहर यांनी त्यांना घरी बोलावलं आणि खात्री पटल्यानंतर सर्व दागिने आणि रक्कम त्यांच्या स्वाधीन केली. आपली हरवलेली महत्त्वाची संपत्ती सुखरूप मिळाल्याचं पाहून रणसिंग दाम्पत्याला अतिशय आनंद झाला आणि त्यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. रणसिंग यांनी मनोहर चव्हाण यांच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन त्यांना काही रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्याचा आग्रह केला. मात्र मनोहर चव्हाण यांनी ते बक्षीस घेण्यास नम्रपणे नकार दिला. दुसऱ्याचे धन आपल्याला नको, आम्ही आमच्या कष्टावर समाधानी आहोत, ही त्यांची भावना पाहून उपस्थित सर्वजण थक्क झाले. आजच्या काळात जिथं पावलोपावली फसवणूक आणि स्वार्थ पाहायला मिळतो, तिथं चव्हाण दाम्पत्यानं दाखवलेला हा प्रामाणिकपणा संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरलाय. कष्टाची भाकरी खाणाऱ्या या शेतकऱ्यानं खऱ्या अर्थानं माणुसकीचा चमत्कार घडवून आणलाय. त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होतंय.